जुन्या काळात एक प्रकार असा होता, एक इर्जिक शब्द आहे का, इर्जिक माहिती आहे तुम्हाला? जुन्या काळात होता इर्जिक शब्द होता. एक इर्जिक म्हणजे काय, आपल्या गावातला एखादा माणूस जर काही कारणानं त्याची शेतीची मशागत झाली नाही आणि तो जर मागं पडला, तर गावातली सगळी माणसं आपली अवतं घेऊन त्याच्या शेतात जायची आणि एका दिवसात त्याचं शेत नांगरून डोंगरून त्याची मशागत करून त्याला आपल्या बरोबरीला घ्यायची. आपल्या बरोबरीला. आताही काळ बदललेला नाही, आताही काळ तसाच आहे. आताही माणसं बरोबरीलाच घेतात. फक्त फरक एवढा आहे, जुन्यातले मागच्याला पुढे घ्यायचे ना आपल्या बरोबरीला आणायचे, आता पुढच्याला मागं उडीत ना आपल्या बरोबरीला आणायचे. हा फरक आहे. नाही तर मग ते बरोबरी अजून काही सुटलेली नाही. आपल्या हे व्यवहारातली माणसं, ह्याच्या डोक्या पाहिजे ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी याला. संत तसं करतील का? नाही. मग अशी उलट भाषा महाराजांची काय? त्याचं एक उत्तर आहे, माणसाला आनंद झाला की माणूस असं उलट सुलट बोलतो. बाईच्या मांडीवर लेकरू दिलं, घेतलं त्याने लेकरू, ते लेकरं माझं डबडगन, माझं खबडगन, माझं मबडगन, ह्या शब्दाला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही. पण आनंदात ते शब्द निघतात, है ना. जुने कीर्तनकार मंडळी याला दृष्टांत सांगायचे. साधा आहे, 2 मिनिटात सांगतो. की आज्यानं नातवाला जवळ बोलून सांगितलं, बाळ्या इकडे आजीला सांग कोल्हापूरचे राजे आलेत, सतरंजा आथरा. तो पळत गेला, आजी आजी कोल्हापूरचे राजे आले, सतरंजा आथरायला सांगितलं. म्हातारीला एवढा आनंद झाला, ती सुनारा म्हणले, पळा पळा पळा, राजापूरचे भजे आले, आथरंजा सतरा. आनंदात माणूस उलट सुलट बोलतो. आनंदाच्या भरात माणूस कोण बोलल आणि काय बोलल सांगताच येत नाही. तर इगतपुरी भागात एक गाव आहे, मी गेलो कीर्तनाला. ते एक म्हातारा मला भेटला, म्हणे महाराज आता बोलायची लाज वाटायला लागली, पण आता काय करावं, बोलल्याशिवाय राहावं वाटेना म्हणे. हा म्हणलं काय हो? काय नाही म्हणले, महाराज आमच्या गावात अचानक मूर्ती प्राणप्रतिष्ठा ठरली आणि आमच्या भजनी मंडळाची इच्छा आहे कीर्तन तुमचं व्हावं. पण म्हणलं बाबा कधी आहे कार्यक्रम? म्हणे परवाच्या दिवशी. म्हणलं बाबा आता तारखा गेल्या हो, एवढ्या उशिरा नाही शक्य आता, मला दुसऱ्याची कॅन्सल करून देणं बरं नाही वाटत आणि आमची ती पद्धत आहे, आम्ही देत बी नाही. ते म्हणे नाही बाबा मला वाटलंच होतं तारीख भेटायची नाही, पण म्हणलं कावळा हातात आला तर आला. ते सहज बोलून गेलं, सहज बोलून गेलं. पण ते सहज बोलता बोलता, प्रेमानं बोलता बोलता मला कावळा म्हणालं, हे त्याच्याही ध्यानात नाही. आनंदात माणसाकडून होतं, म्हणायचं होतं मी त्यांच्या पायावर डोकं ठेवीन, आणि शब्द काय आले, त्यांनी माझ्या डोक्यावर पाय ठेवला. पण ऐकलं का, ही संगती झाली, हा अर्थ नाही झाला. चरणाचा अर्थ वेगळा आबा आणि संगती वेगळी. जेव्हा अर्थ लागत नाही तेव्हा संगती लावून घ्यावी लागते, पण अर्थही लावणं कर्तव्य. आपण अर्थच लावू, व्याकरण दृष्ट्या लावू. आले संत, माझ्या जीवनात संत आले, आणि पाय ठेवी ती मस्तकी. पाय शब्दाचा अर्थ केवळ पायच आहे असं नाही, उत्तमानाम स्वरूपमही पाद शब्देन भन्यते. परमात्म्याच्या स्वरूपाला पाय म्हटलेलं आहे. परमात्म्याच्या स्वरूपाला पाय म्हटलं की नाही, गाथ्यातला अभंग आहे, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, विश्वसंचल काय त्रिभुवन संचले विठ्ठलागा, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले. इथं पाऊल शब्द पाय अर्थानं नाहीये, इथं पाय शब्द काय, देवा तुझं रूप, देवा तुझं स्वरूप. जिकडे तिकडे मला आता ब्रह्मदर्शन होतंय. जयाचे प्रतीतीचा वाखारा पवाडू होय चराचरा, ऐसा महात्मा धनुर्धरा दुर्लभाती, तो जेवती वास पाहे तेवती सुखाचीच सृष्टी होय. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा वतला भाव, तयासी समता दृष्टी बोलो विशेषू काही. किती वव्या देऊ, म्हणजे चराचरात त्याला आता ब्रह्मदर्शन झालं. पण शब्द काय वापरला, चरण पाऊल. म्हणजे चरण शब्दाचा एक अर्थ काय प्रसिद्ध आहे आपल्याकडे, की देवाचं स्वरूप. संतांनी काय केलं, पाय ठेवी ती मस्तकी. इथं मस्तकीची सप्तमी करा, ई आत ठाई. माझ्या डोक्यात आत्मस्वरूपाचा विचार दिला. संत माझ्या जीवनात आले आणि त्याने केलं काय, माझं जीवन विचार संपन्न बनवलं, आत्मस्वरूपावर नेऊन ठेवलं. ऐका ज्ञानोबराच्या ओव्या लय गोड आहेत या संबंधानं. आधी ऐकलं का, संत भेटल्यावर काय करतात, हो संसार ऐसा दारुणू. संसारासारखं दारुण या जगात काय म्हटले. संसार किती वैतागाचा आहे, किती कठीण आहे, किती दुःखाचा आहे. पटवून देऊ का तुम्हाला, एका मिनिटात पटवून देतो. ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं.
ह्या गावात एवढे ब्रह्मचारी. हो महाराज, या 4-5 ब्रह्मचार्याचे नंबर तरी लिहून द्या, आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते हो. एवढे ब्रह्मचारी. ए बाळा, तुझं नाव काय? निवृत्ती. वा, नाव बी भारी आहे तुझं, निवृत्ती. ह्यांचे लग्न झालेत का नाही? हात वर केला काही नाही. का केलं नाही सांगा तुला? हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच राहिली नाही. निवृत्ती, तुझी वेळ गेली नाही, सावध होईल. निवृत्ती, माझ्या गाडीत जागा आहे. असं संसार ऐसा दारुण. किती दारुण आहे. त्रिविध तापानं संसाराच्या तापे तापलो मी देवा. पण असा संतप्त करणारा संसार कधी संपतो? मग जन्म मरणाचा संसार घ्या, बायका पोराचा घ्या, किंवा मृत्यूलोक नावाचा संसार घ्या. संसार ऐसा दारुणू, पण जो भेटलाची हरिशिनू. जो भेटला की शिन हरतो, तो कोण आहे? तो ज्ञानदाने सकरणो भजिजे गुरु. ते काय करतात? आपल्या डोक्यात आत्मस्वरूपाचा विचार घालतात. 3 ओव्या सांगतो, एक दृष्टांत सांगतो ना 8 तास घेतो. 3 ओव्या सांगतो, ऐका आपली स्थिती काय आहे सध्याची. अगा अज्ञानाची निदा. भाषा काय? अगा अज्ञानाची निदा, जो घोरत होता बदबदा. ज्ञानोबराची ओवी. आपल्याला आत्मस्वरूपाच्या आत्मविस्मृतीची करी निद्रा चेत, अविद्येची निदा, विश्वस्वप्नाचा धांदा, आणि भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. संत भेटला, त्याने काय केलं? तो महावाक्याचे नावे, तो गुरुकृपेचे थावे, महावाक्याचे नावे, माता हात ठेविला नव्हे, थापटीला जैसा. त्याने अज्ञानातून आम्हाला उठवलं. अम ब्रह्मास्मी आई शिवानी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळून, तत्क्षणी जागिनला. झालं काय? अगा अज्ञानाची निदा, जो घोरत होता बदबदा, की तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चैला की. आता स्वरूपाच्या ठिकाणी काय झाला? जागा झाला. अर्थातच संतांनी आमच्या डोक्यात आत्मस्वरूपाचा विचार टाकला. तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चैला की. परिणाम काय झाला? आता ऐका, लय गोड परिणाम आहे. विस्तारानं सांगतो या 2 ओव्या. आता बुद्धिभेदाचा आरिसा, आणि तया हातोनी पडिला विरेशा, की तो प्रतिमुखा भासा मुकला तू. आता काय झालं? बुद्धिभेदाचा आरसाच फुटून गेला. म्हणजे काय? तुम्हाला अजून सांगतो मंडळी. माणसाला बुद्धी आहे ना, देवावर गेली की सुख देते, आणि देहावर गेली की दुःख देते. देवावर गेली बुद्धी की सुख, आणि बुद्धी देहावर गेली की दुःखच दुःख. कसं? बुद्धी देहावर गेली की दुःखच दुःख. कसं? वासना, इच्छा, सगळे विकार देहबुद्धीत आहेत. अशी काही माणसं आहेत महाराज जगात, त्यांना तासभर सुद्धा तंबाखू वाचून करमत नाही. आहेत का नाही अशी माणसं? अशी काही माणसं आहेत, तासभर सुद्धा बिडी वाचून करमत नाही. त्याला इंग्रजीत म्हणतात चेन स्मोकर. त्याला काय म्हणतात? चेन स्मोकर. वैकुंठवासी जगन्नाथांना म्हणायचे, हा एकदा सकाळी उठला, एकदा त्यानं बिडीला काडी लावली, ह्याला दिवसभर काडी लागतच नाही. मग दिवसभर बिडीला बिडी. एकदा सकाळी उठला आणि एकदा बिडीला काडी लावली की दिवसभर बिडीला बिडी. असं कुठपर्यंत? याला काडी लागेपर्यंत. अण्णांची भाषा आहे. अशी माणसं तासभर सुद्धा तंबाखू बिडी वाचून करमत नाही. अशी माणसं आहेत का नाही आपल्या महाराष्ट्रात? बोला की. अहिल्यानगर जिल्ह्यात, शेवगाव तालुक्यात, आंतरवालीत, आता कीर्तनात. कबूल केल्याबद्दल धन्यवाद. पण अशी माणसं ज्यांना 1 तास तंबाखू वाचून करमत नाही, अशी माणसं झोपल्यावर 6-6 तास व्यसना वाचून कशी काय राहतात? विज्ञान आहे याला. जी माणसं तासभर तंबाखू वाचून, चहा वाचून, व्यसना वाचून ज्यांना दम निघत नाही, अशी माणसं झोपल्यावर 6-6 तास, 8-8 तास त्यांना त्या व्यसनाचं ध्यान का होत नाही? त्याचं उत्तर आहे, कारण जी बुद्धी देहाला विषय करते, तेव्हा ती बुद्धी अज्ञानात असल्यामुळे आपल्याला वासना निर्माण होत नाही. कारण बुद्धी तिथं कुठे आहे? अज्ञानातली नाही. देहाला विषय करायली का बुद्धी? नाही. पण एकदा सकाळी जागा झाला आणि बुद्धीनं देहाला विषय केलं, माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला.
ऐ, बायको, माझी कामधेनू कुठे आहे? गायला कामधेनू म्हणतात ना. बायको म्हणजे रात्री उशी खाली ठेवली होती ना, कामधेनू ध्यानात आली ना, का संगमनेरून मालपाणीला आणावं लागल? रात्री उशी खाली ठेवली होती ना, मग उशी खाली हात घेतो घालतो. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. झालं आता याचं चालू दिवसभर याचं चालू झालं. काय झालं? देहाला बुद्धीनं विषय केलं. पण संत काय करतात? ही बुद्धी आम्हाला द्वैताचं दर्शन घडवते. ही बुद्धी आम्हाला देव बुद्धी जागी काय करते? ही बुद्धी जागी करून स्वतःला दृष्टा समजून घेते म्हणे दृश्य आहे. स्वतःला भोगताही बुद्धी निर्माण करते म्हणे भोग्य आहे. मग द्वैताचं दर्शन कोणामुळे? ह्या बुद्धीमुळे. पण संत जेव्हा भेटतात तेव्हा बुद्धिभेदाचा आरिसा आणि त्या हातोनी पडिला विरेशा. संत ते बुद्धिभेदाचा आरसाच फोडून टाकतात. परिणाम की तो प्रतिमुखा भासा मुखला तो. आता बिंब का प्रतिबिंब का होतं? मी बिंब आहे म्हणून. आणि बिंबाला प्रतिबिंब बुद्धी का झाली? मधात आरसा होता म्हणून. आता आरसाच संपला बुद्धीचा. आता बिंबही नाही, प्रतिबिंबही नाही. मग एक दृष्टांत आहे, 5 मिनिटं जातील, सांगावं का नाही मला प्रश्न? एक दृष्टांत छोटासा आहे, 5 मिनिटं जातील. कसं करू महाराज? सांगू का? खरं सांगू का? मी सांगणारच होतो. उगा गावकऱ्याला विचारवा म्हणून विचारलं माणूस की बुद्धिभेदाचा आरिसा आणि तया हातून पडिला विरेशा. आमच्याकडे वेदांतात प्रसिद्ध दृष्टांत आहे. एक माणूस यात्रेत गेला, बिचाराने कधीच आरसा पाहिलेला नव्हता. आणि दुकान कशाचं होतं? आरशाचं होतं. बोले मोठे मोठे आरसे. हा गेला, याला आयुष्यात काय पाहिलेलं नव्हतं? आरसा. आणि समोर त्याला उभ्या आरशामध्ये याच काय दिसलं? प्रतिबिंब. आणि आपली संस्कृती अशी, ओळख असू नाही तर नसू, नजरेला नजर झाली की राम राम. अहो राम राम. ओळख असू नाही तर नसू, नजरेला नजर झाली की आपण काय म्हणतो? राम राम. हिनं राम राम केला कोणाला? त्या प्रतिबिंबाला. त्या प्रतिबिंबानं सुद्धा याला राम राम केला. पण याला माहितच नाही माझं प्रतिबिंब आहे म्हणून. तो त्या दुकानदाराला म्हटला, दुकानदार पाहुणा चहा प्यायला नेऊ का? ते मला 50 रुपये द्या आणि पाहुणा कुठेही न्या. आरशाची किंमत किती होती? 50 रुपये. त्यानं दिले आणि घरी आणला. कोण? पाहुणा. त्याच्या डोक्यात आरसा नाही अजून, त्याच्या डोक्यात काय? पाहुणा. पाहुणा आतल्या घरामध्ये नेऊन ठेवला आणि घडी घडी जायचा पाहुणा काय करायला बघाय. बायको म्हणली, घडी घडी घरात त्याचा पाय टिकत नाही, आज घडी घडी घरात का चाललाय? ही बाहेर गेलो, बायको आत गेली. बरं हिनं कधी जीवनात आरसा पाहिलेला नव्हता. लय दांडगा अभ्यास तुमचा, लय दांडगा अभ्यास ना. अंदाज बांधला बी सगळा. आता हिला आरशात कोण दिसलं? बाई बाहेर आली, लागली भांडे आपटायला. माग लागून आले का अशी कान मी सहन करत नसते, अशी कान मी असताना कशाला घरात आणून ठेवली? ही नेमकी कोण आहे? आणि मी अशी तशी नाहीये. मी का गरीब घरची काय? मी बी लहान सहान घरची नाही, मी बी कातकड्याच्या घरची आहे. आता माझ्या भावाला फोन करते, जातेच बघते. अरे 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 लय बायाला उरकते. सासू म्हणली, बाई तुला झालं काय सकाळी सकाळी? बघा म्हणले पोराची करतो. घरात कोण आणून ठेवली? म्हातारी काठी टिकीत गेली. बरं म्हातारीनं कधी आरसा पाहिलेला नव्हता. म्हातारीनं आरशात पाहिलं, तिला म्हातारी दिसली. तिला बाई बरे आहेत ना? ती आली आणि म्हातारीनं काठीनं सून झोडपाय सुरुवात केली. म्हणजे सख्या मायला कोणी सांभाळी ना म्हणली. माया लेकानं म्हातारी कोतारी सांभाळाय आणली आणि तू बाई आणली आरोप. नाही नाही म्हणे, म्हातारी नाही, चांगली तरणी ताठी म्हणे. दोघीचेच लागले भांडण. ही म्हणती म्हातारी, ही म्हणायची ती बाई आहे. म्हातारं म्हणलं नेमकं काय झालं?
मग ऐकल्यावर म्हातारं स्वतःच गेलं. बरं म्हाताऱ्याने बी कधी आरसा पाहिलेला नव्हता. शेवट आहे आता, शेवट आहे, शेवट. काळजी नका. म्हातारं बी आतमध्ये गेलं. आता म्हाताऱ्याला कोण दिसलं? म्हातारं दिसलं. म्हाताऱ्याला म्हातारं दिसलं. नजरेला नजर झाली. राम राम. अ बाबा राम राम ना. अहो राम राम म्हणलं मी. राम राम. त्यांची नजरा नजर झाली. बाहेर आले, तिघाची भांडणं चालू झाली. म्हातारं म्हणायचंय म्हातारे, म्हातारी म्हणायची म्हातारी. लावून घ्या आता. तिघाचे भांडण. तेवढ्या ते पोरग आलं. आल्या म्हातारीने, ते म्हातारं कोण आहे आधी सांग. का पाव म्हातारं नाही, म्हातारी आहे ती म्हातारी कोण आहे सांग. बायको म्हातारी बरी आहे, चाली तर ताटी, कोण आहे ती सांगा. ती मला मग पाहुणा नेमका कुठे मला पाहू दे. हा गेला. त्याने आरसा आणला. म्हाताऱ्याने ओढलं की म्हातारी, म्हाताऱ्याने ओढली की म्हातार, पोरीनं सुनानं ओढली की बाई, आणि यानं ओढलं की पाहुणा. सगळ्याच्या झटापटीमध्ये आरसा फुटला. आता कोणी पोरगी नाही, कोणी बाई नाही, कोणी माणूस नाही, कोणी म्हातार नाही, कोणी म्हातारी नाही. म्हणून जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत हे तू, हे मी, हे माझं, हे तुझं. एकदा बुद्धीचा आरसा फुटला की केवळ चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. काय केलं माझ्या सद्गुरूंनी? आता बुद्धी, पुढची ववी म्हणतो मला लय गोड. आता बुद्धी भेदाचा आरिसा, आणि तया हातोनी पडिला विरेशा, की तो प्रतिमुखा भासा मुकला तो. आता पुढे ऐका. आता देहंकाराचा वारा आणि वाजो ठेला विरा. आता त्याची देहबुद्धी जागी होत नाही. कारण संतांनी काय केलं? बुद्धीमध्ये बुद्धी निष्ठे आत्मज्ञान, बुद्धीचा निष्ठे आत्मज्ञानापर्यंत नेला. आता देहंकाराचा वारा वाजो ठेला विरा. मग आता विचार विची सागरा, जीवेश आहे तो त्याच्यात तल्लीन झाला. जीवनात जेव्हा संत येतात तेव्हा संत जीवाला संपन्न बनवत नाही, विचारी बनवतात. हो, एवढ्याच मुद्द्यावर कीर्तन मला संपवायचंय. पूर्ण अभंग सुटणार नाही, वेळ मर्यादा आपली संपुष्टात आलेली आहे. विचार, संत काय करतात? विचाराच्या उंचीवर नेतात. संत भेटल्यानंतर संसार सुधरत नाही. संत भेटल्यावर संसारात सुधार होत नाही, पण आहे त्या संसारात सुखी कसं राहायचं याचं सूत्र सापडतं. संत भेटले, पोरं होत नाहीत, पण पोरं नसताना समाधानी राहण्याचं सूत्र सापडतं. संत भेटलं म्हणजे लग्न होतं का? होत नाही, पण लग्न न होता सुद्धा समाधानी कसं राहता येईल याचं सूत्र सापडतं. संत भेटले म्हणजे दुष्काळ संपून जातो काय? संत भेटले म्हणजे खटला सुटतो काय? नाही. प्रतिकूल जीवनातही समाधानी कसं राहायचं याचं सूत्र सापडतं. याला माझ्या जीवनातलं एक उदाहरण सांगतो. काही दिवसापूर्वी नाशिकचे माजी खासदार आहेत, हे म्हणजे गोडसे साहेब, माजी खासदार. त्यांच्या जवळचे आपले निलेश पाटील गाडवे, संस्थानचे अध्यक्ष, त्यांची जवळीक आहे, ह्यांना माहिती आहे ती मंडळी सगळी. तर त्यांचा मला फोन आला. आता तिकडे बाबा म्हणण्याची पद्धत आहे. बाबा तुमची तारीख पाहिजे. म्हणजे का हो? खासदार साहेबाच्या आईचं वर्ष श्राद्ध आहे आणि आमच्या सगळ्यांची इच्छा कीर्तन तुम्ही करावं. म्हणजे कोण्या तारखेला पाटील ते? म्हणजे आमकी तारीख. म्हणजे नाही हो शक्य मला. का? आणि आदल्या दिवशी माझं अमरावतीला कीर्तन आहे, दुसऱ्या दिवशी मुंबईला आहे, आणि त्या लोकांनी माझं नागपूरहून फ्लाईटचं तिकीट काढून ठेवलंय. आता मला काही ते बदलता यायचं नाही. ते नाही ना बाबा, काहीतरी ऍडजस्ट करा ना. अरे कसं शक्य आहे? सगळे नियोजन झाले, प्रवासाचं झाले. नाही पाटील आता मला शक्य नाही. हुशार माणसं ती म्हणे, एक केलं तर बाबा फ्लाईटचं कीर्तन तिकीट कॅन्सल करून टाकू म्हणे आपण. मग संध्याकाळी 12:15 त्या बडनेऱ्यावरून सेवाग्राम नावाची ट्रेन आहे, त्या ट्रेनमध्ये बसा. सकाळी ती नाशिकला 7-8 वाजता येते. उतरा, तासभर कीर्तन करा आणि मुंबईला सोडायची जिम्मेदारी आमची. मग त्याने खासदार कोट्यातून मला एसीचं तिकीट काढून दिलं. ते सगळं सोडलं, मी आलो आणि वेळ संपल्यामुळे कीर्तनही झालं. संपलं कीर्तन. कीर्तन संपल्यावर मला खासदाराने विचारलं, बाबा पुढं काय? मला आप्पा मुंबईला जाणं लय गरजेचं आहे. त्याने जवळच्याला विचार, बाबाची व्यवस्था काय केली रे? एक म्हणला, बाबा देऊ त्यांना आपण एखादी गाडी. एखादी नाही, माझी गाडी आणा. खासदारानं त्यांची स्वतःची गाडी 1.5 कोटीची. कितीची? हे लांब लचकन काळी ठोस गाडी बघा.
रंगाची गाडी, खरंच काळ्या रंगाची गाडी, लांब 1.5 कोटीची गाडी आली बाबा. ती दरवाजा उघडला, कोणी? नारायण महाराज. कोणी बसलो? कोण? आपण दर्शन घेतलं, दरवाजा लावला. बाबाला मुंबईला पाहिजे तिथं सोडून ये, मग ये वापस. तो निघालो आम्ही. सीट बेल्ट लावला, त्याने एक बटन दाबलो, ऑटोमॅटिक सीट सेट झाले, काच वर केला. बरं ती मिरर सिस्टीम साऊंड प्रूफ, एवढा सुद्धा बाहेरचा आवाज हात येईना. बरं त्या गाडीला लोकसभेचा लोगो पाठीमागून, त्याला एक सायरन, थोडी जरी गर्दी झाली की तो सायरन वाजायचा, ताड ताड गाड्या बाजूला व्हायच्या आणि गाडी अशी वजनात निघायची. कोणाची? पुढं टोल नाका लागला, ऐका ना, पुढं टोल नाका आला तर ती गाडी अशी घोटीचा टोल नाका, ती गाडी अशी लाईनला नाही लागली, एक स्वतंत्र ट्रॅक होता, व्हा व्हा करत निघाली. त्या ठिकाणचा जो सिक्युरिटी गार्ड होता त्याने बॅरिकेड बाजूला काढलं आणि असा सिल्यूट केला. कोणाला? आणि असा गाडीत बसलो मी. आणि त्या दिवशी कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय, मला त्या दिवशी खासदार झाल्यासारखं वाटत होतं. पुढं आहे का? पुढं आहे का? पुढं कसारा घाट उतरू लागलो मी. ड्रायव्हर, आता जे मुंबईचा प्रवास करतात त्यांना माझं बोलणं लवकर लक्षात येईल. म्हणजे अरे बाबा, आपण आता बाय रोड जर गेलो तर पडघा, भिवंडी नाका, 3 हात नाका, कॅडबरी चौक, ह्या ठिकाणची गर्दी आपल्याला वेळेत जाऊ देणार नाही. तो एक कर, मला कसारा रेल्वे स्टेशनला सोड, मी उतरतो आणि ट्रेननं जातो, जलद प्रवास होईल. तिने महाराज तुम्ही म्हणाल तसं. असे व्हा व्हा करत गाडी रेल्वे स्टेशनमध्ये गेलं. जे ते बघायचं कोणाकडं, निवृत्ती कोणाकडे बघायचं. धन्यवाद, अशी माणसं पाहिजे साथीला. काही नाही. गाडीतून उतरलो, ड्रायव्हरला निरोप दिला, रेल्वे स्टेशनवर गेलो, 20 रुपयाचं तिकीट काढलं. रेल्वे उभी होती, रेल्वेत चढलो. तुमच्या जे मनात आलं ना तसंच झालं बघा. देवा शपथ, आता तुमच्या सगळ्यांचे जे मनात आले ना तसंच झालं. कसाऱ्यापासून ठाण्यापर्यंत उभा राहून गेलो. आता ऐका, ठेवी ती मस्त की ऐका आता. आणि मग मी माझ्या मनाला विचार केला, अरे उमेश दशरथे, तुझी नेमकी ओळख काय? आपली ओळख काय? 2 तासापूर्वी खासदार 1.5 कोटीची गाडी देतो, ती आपली प्रतिष्ठा आहे का? रेल्वेत आपल्याला कुणी जागा देत नाही, ती आपली प्रतिष्ठा. मग आज जाहीर बोलतो, ज्याला कोणाला आपल्या सत्तेचा, संपत्तीचा, कलेचा, गुणाचा अहंकार आहे ना, त्यांनी कधीतरी आपल्या वलयाच्या बाहेर जाऊन यावं, मग कळते या जगात आपली लायकी काय. अरे आपल्या गल्लीत तर कुत्र सुद्धा वाघ असतो, आपल्या गल्लीत कुत्र सुद्धा वाघ असतं. पण आपल्या गल्लीच्या बाहेर जावं, आपल्या वलयाच्या बाहेर जावं, मग कळतंय जग आपली काय किंमत करतं. हे करावं महाराज. आणि दुसरं हे करावं, तिथं गेलं हाही विचार करावा, अरे इकडं मला रेल्वेत कोणी जागा देत नाही आणि मी आंतरवालीला गेल्यावर लोक माझे पाय धुतात. काय त्या लोकांचं प्रेम आहे माझ्यावर. आपल्या वलयातल्या लोकांची किंमत कळाली पाहिजे. का? वलयात राहिल्यानं. वलयाच्या बाहेर गेल्यावर आपली किंमत कळते आणि आपल्या लोकांची सुद्धा किंमत कळते. आता 2 विचार आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह विचार आहे. एक मन म्हणतं, हे 1.5 कोटीच्या गाडीतून उतरलास आणि उभा राहून निघालास. नाही, पण संत काय देतात ऐका. लगेच मला तुकाराम महाराजाचा एक अभंग डोळ्यासमोर आला. अरे निंदे कोणी मारी, वंदे कोणी पूजा करी, मज हेही नाही, मज तेही नाही. खासदारानं उमेश दशरथीला गाडी नाही दिली. ऐका, खासदारानं प्रकाश भाऊ उमेश दशरथीला गाडी नाही दिली, त्याच्या आईच्या वर्षश्राद्धाला ज्याने कीर्तन केलं ना त्याला दिली. माझं बोलणं लक्षात येतं का? खासदारानं गाडी कोणाला दिली? उमेश दशरथीला दिली का? त्यांच्या आईच्या वर्षश्राद्धाला ज्याने कीर्तन केलं त्याला दिली. उद्याची त्या जाग्यावर नारायण महाराजांनी केलं असतं, त्यांना दिली असती, दिली असती.
असं असतं. माणसं माणसावर प्रेम करत नाही, माणसं गुणावर प्रेम करतात. हो. कौतुक आबा तुमचं नाहीये, तुमच्या वाजवण्याचं. कौतुक तुमचं नाहीये, तुमच्या गाण्याचं आहे. गाण्याचं आहे. ध्यानात ठेवा, हे डोक्यात ठेवलं पाहिजे माणसानं. हो. आणि आता लोकांनी मला जागा दिली नाही, तर उमेद दशरथीला दिली नाही असं नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून मी उमेद दशरथी नाहीये, त्यांच्या दृष्टीने मी त्यांचा सहप्रवासी आहे. मी त्यांचा काय आहे? सहप्रवासी. जसं मला वाटतं बसून तिथपर्यंत जावं, तसे त्यांची बी तीच अपेक्षा आहे. त्याच अपेक्षेनं ते गाडीच्या आधी अर्धा तास आले, त्याच अपेक्षेनं त्यांनी जीवाचं रान करून जागा पकडली. म्हणून मी माझं हेही नाही आणि माझं तेही नाही. पण आता सकारात्मक विचार पहा. ऐका मंडळी, आम्ही एकनाथ महाराज झालो नाही, आम्ही ज्ञानोबा झालो नाही, आम्ही तुकोबा झालो नाही, आम्ही जोग महाराज झालो नाही, पण त्यांनी ते होण्याकरता जो मार्ग धरलाय ना, तो मार्ग आम्ही धरलाय. तिथपर्यंत गेलो नाही, पण तो मार्ग आम्ही धरलाय. आणि मग मी मनाला विचार केला. ऐका, पॉझिटिव्ह थिंकिंग ऐका, सकारात्मक विचार ऐका. दशरथी तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. मस्तीत राहायचं, झुकेगा नाही साला म्हणायचं. अरे तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. अरे 1.5 कोटीच्या गाडीतून उतरला आणि 10 कोटीच्या रेल्वेत बसलास तू. ही जी सकारात्मकता आहे ती कुठं मिळते? संताजवळ मिळते. म्हणून सदैव संतांच्या जवळ राहिलं पाहिजे. माझ्या जीवनात भाग्याचा उदय झाला. संत आले, पाय ठेवी ते मस्तकी परिणाम, ही उभयलो की सरता केलो. त्यांनी मला या लोकातही धन्य केलं, परलोकातही धन्य केलं. मग मी आता काय करेल? वंदेनं पावले, लोळेनं चरणी, त्यांच्या पायावर नमस्कार करीन, नम्रतेनं राहील आणि लोळेनं चरणी त्यांच्याजवळ निष्पाप राहीन, निष्पाप राहीन, निष्पाप होऊन राहील. लोळेनं चरणी आजी इच्छा धनी फिटईल. माझी जी इच्छा आहे, माझ्या मानसी हे आस, नित्य सेवावा ब्रह्मरस, ती माझी संताच्या सहवासातच पूर्ण होईल. लगेच प्रमाण देतो. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताच्या संगती सर्व काळ. म्हणून हे संत भेटले कसे? अवघी पूर्व पुण्य झाले सानुकूळ. मी अनंत जन्माचे पुण्य केलं, ते अनुकूल झालं आणि अवघेची मंगळ संत भेटी. अशी संत मला भेटले. तात्पर्य तुका म्हणे कृतकृत्य झालो देवा. कृत म्हणजे करण्यासारखं, कृत्य म्हणजे केलं. जीवनात करण्यासारखं देवप्राप्ती आहे, ती मी केली. आणि ती कोणामुळे झाली? संतांमुळे झाली. आता काय करील? मी कृतज्ञ होणार नाही. नेणे परी सेवा, त्याची सेवा मला कशी करावी कळत नाही. संतांची सेवा नेमकी कशी करावी मला कळत नाही. पण एक करील, त्यांना डोळ्यासमोर ठेवून माझं जीवन शुद्ध आचरणानं नेईल, असा माझा संकल्प आहे. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, भजन विठोबार कुमारी, 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 विठोबार सानुकूल झालं. तुम्हाला संत भेटले, त्यांनी तुम्हाला इहलोकात परलोकात धन्य केलं. तुमची विचाराची उंची वाढवली, तुम्हाला एवढ्या समाधानापर्यंत नेलं. मानवी जीवनाची यथार्थता, कृतकृत्यता प्राप्त करून दिली. कृतकृत्यम प्रापनियम प्राप्त मितीव तुष्यती. ते संत नेमके कोण आहेत? त्याचं नाव तुकोबाराय सांगतात. ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली.